रामकृष्णाय सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे त्रयोषित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमस्ते यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय भगवान श्री राम कृष्णदेव की जय। जय महामाई की जय। जय स्वामी महाराज जी की जय। बोलो बजरंग बली की जय। जय श्री राम जय श्री राम। साई 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 चल परफेक्ट चल मांडा गरम कर चल लवकर। एक नंबर रे इधर वीडियो लावना क्या वीडियो इधर लावना। चल केशव चल। गोंडी मोगाचे दोन पैलवान आमने सामने, क्या बात है वाह। ललित दिखा दे साला जलवा तेरा भी। चलो का बैक कम बैक केशव दाखव चल। बढ़िया बढ़िया चल 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 केशव केशव कमन केशव ए राक्या चल 1 2 3 राक्या महिन्याभरचा वर कोण महिन्याभर एवढा माने तो आज मारून दे। घे घे अनिकेत घे। झाला चल प्रतीक कमॉन। चल घे भूषण कौन चल घे भूषण चल चल घे चल चल भूषण सही चल घे हॅट रे क्या बात है। चला पैलवान जोर मारा चला ताकद लावा पैलवान। चल रे चल बजरंग बली चलते ना। चला पैलवान चला पैलवान पैलवान चल राजू चल। Yeah.
जय भगवान श्री रामकृष्ण देव की जय। जय महामाई की जय। जय स्वामी जी महाराज जी की जय। बजरंगबली की जय। आवर्जून लोक दरवर्षी भेट उभे राहतात आणि तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुमच्यासाठी मदतही करतात. तर त्यांच्या मदतीचं कुठेतरी चित झालं पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये. त्यांनी ती इच्छा आहे प्रत्येकाने स्वतःच्या पावलं बोलायला पाहिजे. त्यासाठी लोक अगदी आवर्जून वेळ काढून लोक लिहितात लक्षात. तर मला जास्त वेळ नाही घेता आम्ही मित्रांनो आजचे नंबर्स अनाऊन्स करतोय. मी मागाशी तुम्हाला सांगतो स्पर्धेमध्ये सांगितलं प्रत्येक एक सेकंड महत्त्वाचा लक्षात घ्या. भले मी 10 मिनिटं दिलं का स्पर्धेसाठी तुमचे 10 मिनिटांमध्ये सुद्धा एक सेकंड का महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुमचे 2 जे आपले मित्र आहेत त्यांना दोघांना सेम पॉईंट मिळाले तरी त्यांना पुन्हा एकदा दोघांचे आम्हाला एक मिनिट असं पुन्हा कॉम्पिटिशन घ्यायला. तर मी अनाऊन्स करताना पहिले जे उत्तेजनाचे जे आहेत 2 विद्यार्थी त्यांना मी अनाऊन्स करणार आहे. उत्तेजनार्थ जो विद्यार्थी आहे त्याने 10 मिनिटांमध्ये जोर जे मारलेला आहे ते 165 जोर मारलेला आहे आणि बैठका त्याने 10 मिनिटांमध्ये 408 बैठका त्याने मारलेल्या आहेत. तो आजचा ते पहिलवान आहेत त्यांनाच कर. आणि बघा सिंगाडे सर त्यांच्याकडून सुद्धा त्यांना खूप इच्छा आहे बक्षीस देण्याची. म्हणून त्यांनी जो उत्तेजनामध्ये जाऊन बक्षीस मिळालं आहे त्याला 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. आणि मित्रांनो जो चतुर्थ क्रमांक ज्याला आपण उत्तेजनामध्ये सुरू केलेला आहोत तर बघा हा जो श्रवण आणि दुसरा अजून एक विद्यार्थी आहे. त्या दोघांमध्ये खूप चुरस झाली. दोघांनाही पहिल्या 10 मिनिटांमध्ये सेम पॉईंट मिळते. दोघांनाही जोर आणि बैठकीमध्ये 590 मिळवले पॉईंट्स. म्हणजे हा जो चतुर्थ क्रमांकाचा मुद्दा आहे त्याला आपण 590 पुन्हा त्यांची कॉम्पिटिशन झाली. त्याच्यामध्ये पुन्हा त्याने एका मिनिटामध्ये 44 जोर मारले आणि बैठक 58 मानले. आणि तो आजचा चतुर्थ क्रमांकाचा विद्यार्थी जो आपला ठरला आहे त्याचं नाव आहे श्रवण. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कधी कुठल्याही स्पर्धेमध्ये मला कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये कधीही वेळेची किंमत ठेवतो. एक सेकंदाची. आता इथे काही विद्यार्थी बसतात त्याला मायक्रो सेकंद सुद्धा माहिती आहे. मायक्रो सेकंद म्हणजे काय असतात. मायक्रो सेकंदासाठी 3 पॉईंटसाठी काम होते. तर मित्रांनो स्पर्धा करताना खूप अलर्ट राहायला लागतं, सज्ज राहायला लागतं. पुन्हा एकदा सर 500 बक्षीस दिलेलं आहे.
आता एक दोन विद्यार्थी आज चतुर्थ क्रमांकाने तृतीय क्रमांक याच्यामध्ये चुरस झाली होती. बघा किती चुरस महत्वाची बघा मित्रांनो. दोघांना सेम पॉईंट मध्ये 10 मिनिटांमध्ये स्टार्टिंग मध्ये 500 देते. पण जेव्हा यांचं 1 मिनिटाचा पुन्हा एक स्पर्धा घेण्यात आली 1 मिनिटासाठी, तर 1 मिनिटामध्ये आता येणारा हा जो आपला विद्यार्थी आहे, आपला मित्र आहे, त्यांनी 1 मिनिटामध्ये 37 जोर मारले आणि बैठक 68 मारतात. तो आजचा हा विजेता आहे. तृतीय क्रमांकाचा संकेत. हे धर. जोरदार टाळ्या वाजवा. मरता काय नाही करता. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं शेवटच्या 10 सेकंदामध्ये माझ्यामध्ये ही बाजी पडलेली आहे. शेवटच्या 10 ते 15 सेकंदामध्ये ही बाजी पडलेली आहे. आणि ह्या मुलाने जो आजचा विजेता ठरला आहे, आजचा मानकरी जो आहे, की त्याने जोर 10 मिनिटामध्ये 219 आणि बैठक टोटल 400 असे टोटल मुलं त्यांनी 619 पॉईंट्स घेतले आहेत. आणि तो आजचा मानकरी ठरलेला आहे. प्रथम क्रमांकाचा आपला सर्वांचा लाडका प्रतीक. खरंच त्यांची तुमच्यावर खूप प्रेम असल्यामुळं ही लोक तुमच्यासाठी करतात आणि तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी बघा त्यांनी कुठलाही विचार न करता तुम्हाला आणि पटकन आपल्याशी तुम्हाला बक्षीस देतात. फार मोठी गोष्ट आहे. त्यांना आपल्याला एकच शिकायचं आहे की प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बनवून दाखवण्यासाठी सर्व तुम्हाला एनकरेज करतात. ते नेहमी लक्षात ठेवा, आपल्या पाठीशी आपल्याला काहीतरी थाप मारणारी अशी लोक असतात. फक्त आपण लढायची ताकद ठेवली पाहिजे. तरी जास्त वेळ नाही घेता सरांना विनंती करतो. त्यांनी 2 शब्द बोलले. प्रथम मी मांडे सरकारला विनंती करतो त्यांनी 2 शब्द. आदरणीय ठाकूरजी, माताजी, स्वामीजी यांना नम्र अभिवादन आणि महाराज दिवस मला प्रणाम. मित्रांनो, मी दरवर्षीच आपल्यासमोर येत असतो इथे आणि तशी आपली भेट डिस्पेन्सरीमध्ये नेहमीच होते. माझी बिलकुल इच्छा नाही की मी डिस्पेन्सरी द्यावं. असा जर व्यायाम राहिला तर आपली भेट इथे हनुमान जयंतीलाच होत राहील. तुम्हाला पाहिल्यानंतर मला माझं तरुणपण आठवलं. आता माझं वय 17 आहे. 55 वर्षापूर्वी मी सुद्धा हिंदू जिमको म्हणून इथे एक धनपेठेमध्ये एक व्यायामशाळा होती आणि आमचे गुरु होते चंद्रशेखर गुरु म्हणून. ते आम्हाला नेहमी सांगायचे की मन चंगा तो कटोरवी गंगा आणि तन चंगा तो बजेगा डंगा. त्याचं मन तन हे चांगलं असेल तर तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. आणि खरं पाहिलं तर मला तुमच्या सगळ्यांचा हेवा वाटतो की तुम्हाला हे जे वातावरण मिळालेलं आहे हे अनेक लोकांच्या नशिबातच नसतं. आजच्या आपण तुमच्या वयाचे मुलं पाहिले तर माझ्या घरापासून सांगू शकतो की ते रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात, सकाळी 8-9 वाजता उठतात. ना व्यायाम ना तन चालवणं. मन 30-40 मध्ये हृदयाची दुखणी, बाकी इतर दुखणी आपल्या डिस्पेन्सरीत मी पाहतोच की सगळे यंग लोक सुद्धा येतात. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे जो तुमचा टेम्पो आहे इथला असाच आयुष्यभर बरकरार ठेवा. माझ्या शरीराकडे जाऊ नका कारण आता ते थकला. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हा आणि एक भारताचे चांगले सैनिक बना. सैनिक जरुरी नाही की तो फक्त बॉर्डरवरती सीमेवरतीच लढतो. तुम्ही आयुष्यात उत्तम प्रकारची लढाई करा. लढाई तसेच उत्तम आयुष्य जगा. आणि या ठिकाणी तुम्ही राहायला त्या गुरूंच्या सान्निध्यात तुम्हाला राहायला मिळाला. महाराजांसारखे धर्मपिता लाभले आहेत.
त्यांचं नाव सतत उंच राहील असंच कार्य करा आणि तुम्हाला आयुष्यात अशी उत्तरोत्तर प्रगती हो. तुम्ही छान दिसा असा आणि राहा एवढाच मला तुम्हाला सांगायचं आहे. माझे मी 2 शब्द आठवतो. खूप खूप धन्यवाद काका. काकाने खूप 2 मोलाच्या गोष्टी सांगितल्या बघा मला. तन आणि मन दोन्ही गोष्टी खूप चांगल्या राहिल्या. तर मनुष्य म्हणून जीवन जगण्यामध्ये काय अर्थ म्हणा पैसे कमवणं आपला उद्देश नाही. पैसे सगळेच कमवतो म्हणून स्वामींनी का सांगावं बल हे जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू. थोडा विचार करा. म्हणजे या शब्दाचा तुम्हाला अर्थ काय तुम्हाला कळेल. आता मी आजच्या आपले घरातलीच माणसं आपले इनमेट्स शशिकांत सिंग यांना सांगता विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलू. सबसे पहले तो ठाकुर जी माता जी और दोनों गुरु और माता जी को मेरा प्रणाम, हनुमान जी को मेरा प्रणाम। और आज का दिन बेटा बहुत बढ़िया दिन है और मैं हमेशा कहता हूँ कि आप लोग बहुत अच्छी जगह से जुड़े हुए हैं और यही चीज़ आपको बहुत आगे ले जाएगी। आज आप लोग का मैंने जो जोश देखा, सैल्यूट है सबको। मैंने आप लोग के साथ में 10-20 बैठक मारे थे, मेरी टांगें दुखने लग गई। आप तो इतना मारे हो, इतना बैठ के पूरा उसका मजा ले रहे हो, आनंद ले रहे हो, बहुत बड़ी बात है। और उसके पहले बोला था स्काई हैज़ नो लिमिट, आप जितना होना चाहो। और जैसे मराठी जी ने बोला है कि जरूरी नहीं है कि अपने को आगे बढ़ना है, आप हर क्षेत्र में आगे बढ़ सकते हो। और कोई भी काम बेटा छोटा नहीं होता है, हर काम बड़ा है। चाहे आप जॉब करो, चाहे बिजनेस करो, मन से करो और पूरे अपने देश के लिए करो। हमें अपने हिंदुत्व को आगे बढ़ाना है और आप भी समझिए पूरा विश्व आपके साथ है, पूरा परिवार आपके साथ है और इसी तरह आपको आगे बढ़ के अपने पूरे विश्व को नाम करना है। और मैं तो चाहूँगा कि आप लोग सिविल्स में भी जाओ, IAS IPS की भी तैयारी करो और बिजनेस भी करो, डॉक्टर जो आपके मन में करना है करो। और हम लोग भी आप लोग से जुड़े रहेंगे, बस गुरु लोग का ऐसे ही आशीर्वाद रहे। और यही विनती करूँगा कि आप लोग मन लगा के पढ़ाई करो और जिस प्रकार से इसका आप लोगों का था क्या बोलेंगे इसका व्यायाम का जो था, तो आई एम वेरी, यानी मैं भाव नहीं कर रहे मेरे मन से, बट बहुत आनंद आया मुझे। यानी मुझे इतना जो आने वाला युग दिख रहा है, आप बच्चों के हाथ में दिख रहा है कि आज कितना आप उसको आगे ले जा सकते हो। आप जैसे बच्चों की हमें बहुत आवश्यकता है, तो आप ये समझिए कि हमें आगे चल के बहुत कुछ करना है देश के लिए और समाज के लिए। यहीं पे मैं अपने दोस्तों विराम करता हूँ।